जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात इतिहास अभ्यासक शिवश्री श्रीमंत कोकाटे यांचे भाषण. विषय आहे छत्रपती शिवरायांची राजकारण पद्धत. हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. माझ्याकडे असलेले MP3चं रूपांतर मी व्हिडिओत बनवून आपल्यासमोर आणलेलं आहे. स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले, अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभा करणाऱ्या आई जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजांचे खरे गुरु संत तुकोबाराय या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा भव्य दिव्य आणि उत्तुंगाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे काही प्रसंग उभे राहतात. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावरती हल्ला, आग्र्याची सुटका, पन्हाळ्याची कैद, राज्याभिषेक, ह्या अनेक घटना आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास जेवढा ढाल तलवारीचा इतिहास आहे, तेवढाच परिवर्तनाचा, क्रांतीचा, बदलाचा, मानवमुक्तीचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा इतिहास आहे. प्रत्येक बहुजनांच्या जीवाशी ज्यांचं अतूट नातं आहे त्यांचं नाव शिवाजी आहे. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराज हे काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत आणि काठेवाडपासून कलकत्त्यापर्यंत सर्व बहुजनांचं आराध्य दैवत आहे. केवळ भारतीयांचंच नव्हे तर जगातील अनेक मान्यवरांनी छत्रपती शिवाजीराजांना आपलं प्रेमपूर्वक अभिवादन केलेलं आहे. रशियाचे माजी पंतप्रधान मार्शल बुलगानीन म्हणतात, साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीराजांनी रोवली. तर इंग्लंडचे प्रिन्स ऑफ वेल्स छत्रपती शिवाजीराजांच्या स्मारकाच्या उद्घाटनाप्रसंगी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशिला बसविताना मला अत्यानंद होत आहे. जपानचे बॅरन कादा म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले. जगविख्यात इतिहासकार एनाल्ड टायबर्न म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या स्मृतीचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदाने नाचलो असतो. भारतीय शिक्षणाचे आद्यजनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजीराजांची जयंती सुरू केली. छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनावरचा ऐतिहासिक असा कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजांचा असा पोवाडा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी लिहिला. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजीराजांना वंदन करूनच केली. जगविख्यात विद्वान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक होते. शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी खास शिवाजीराजांसाठी लिहिला आणि छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनावरती तृतीय शताब्दी महोत्सव वर्षानिमित्तानं संपूर्ण देशभर व्याख्यानं दिली आणि याचा सांगता समारंभ बदलापूर या ठिकाणी झाला. त्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनावरती अभ्यासपूर्ण भाषण दिलं. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर जे लेटर हेड वापरायचे त्यावरती जय शिवराय लिहायचे. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि साताऱ्यामध्ये श्री शिवाजी महाविद्यालय या नावाचं कॉलेज सुरू केलं. त्यावेळेस साताऱ्यातील एक व्यापारी अण्णांकडे आले आणि म्हणाले की अण्णा, मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, पण कॉलेजला जे छत्रपती शिवाजीराजांचं नाव दिलेलं आहे ते पुसा आणि माझं नाव कॉलेजला द्या. त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, अरे वेड्या, प्रसंग पडला तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेन, पण एक वेळ दिलेलं शिवाजीराजांचं नाव मी कधीही बदलणार नाही. ते कर्मवीर भाऊराव पाटील जैन होते. सुभाषबाबूंनी आझाद हिंद सैनिकांना फक्त एकच मंत्र दिला, शिवाजी, शिवाजी आणि केवळ शिवाजी. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब नेहमी म्हणतात, शिवचरित्र हे केवळ डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय नाही तर ते डोक्यात घालण्याचा विषय आहे. प्रबोधनकार ठाकरे नेहमी म्हणत, शिवाजी महाराज इतके महान आहेत, इतके महान आहेत की जय शिवराय म्हटलं तर 33 कोटी देवांची फलटण त्यांच्यापुढे बाद होते. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये जाऊन शिवचरित्रावरती व्याख्यानं दिली. म्हणजे या देशातील
सर्व बहुजन समाजाला छत्रपती शिवाजीराजांच्या बद्दल नितांत आदर आहे, नितांत प्रेम आहे. याची कारणमीमांसा छत्रपती शिवाजीराजांच्या कर्तृत्वामध्ये शोधावी लागेल. छत्रपती शिवाजीराजांनी बहुजन समाजाला संघटित करून हक्काधिकार दिले. छत्रपती शिवाजीराजांनी सिंधुबंदी, तर्कबंदी, स्त्री स्वातंत्र्यबंदी, शस्त्रबंदी तोडली आणि या देशातील बहुजनांच्या हातामध्ये शस्त्र दिली. ब्राह्मणी धर्मव्यवस्थेनं लोकांच्या मनावरती बिंबवलं होतं की परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली असल्यामुळे क्षत्रियच उरला नाही, त्यामुळे लोकांना शस्त्र धारण करता येणार नाही. म्हणून या बहुजन समाजाला गुलाम बनवण्यात आलेलं होतं. छत्रपती शिवाजीराजांनी गरिबांच्या हातामध्ये, बहुजनांच्या हातामध्ये शस्त्र दिली आणि एका अर्थानं शस्त्रबंदी तोडली, ग्रंथप्रामाण्य नाकारलं आणि बहुजन समाजातील सर्व जातींना हक्काधिकार दिले. नागनाथ महार छत्रपती शिवाजीराजांनी त्याला गावचा पाटील केलं, सरदार केलं. फकीरा राणूजी मांग यांच्या खापर पंजोबाला छत्रपती शिवाजीराजांनी सरदार केलं. बहिर्जी नाईक रामोशी समाजातील छत्रपती शिवाजीराजांनी त्यांना गुप्तेर खात्याचं प्रमुख केलं. शिवाजी काशीद नाभिक समाजातील छत्रपती शिवाजीराजांनी त्यांना गुप्तेर खात्यामध्ये अधिकारी केलं. म्हणजे माळी, मातंग, महार, नाभिक, वंजारी, कोळी, भंडारी, आगरी, कुणबी अशा 18 पगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजीराजांनी त्यांच्यामध्ये नवचेतना निर्माण केली. म्हणूनच राष्ट्रपिता ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजीराजांचं वर्णन करताना म्हणतात, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचं राज्य छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलं. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास म्हणजे केवळ भोसले, पाटील, जाधव यादवांचा इतिहास नव्हे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास म्हणजे एतदेशीयांचा इतिहास, उपेक्षितांचा इतिहास. छत्रपती शिवाजीराजांच्यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसांनी रक्त सांडलं. ज्या ठिकाणी महाराजांनी घाम गाळला त्या ठिकाणी मावळ्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्यासाठी प्राण दिलं. असं का घडलं? कारण छत्रपती शिवाजीराजांनी जे राज्य निर्माण केलं ते बहुजनांचं राज्य निर्माण केलं. जिंकलेला किल्ला, जिंकलेला भूप्रदेश स्वराज्यामध्ये सामील केला छत्रपतींनी. शिवाजी महाराज निस्वार्थी होते, निष्कलंक होते, निपक्षपाती होते. प्रत्येकाला शिवाजीराजांचं राज्य हे आपलं राज्य वाटायचं. छत्रपती शिवाजीराजांनी सुरत जिंकली, लुटली नव्हे. छत्रपती शिवाजीराजांना लुटारू ठरवण्यासाठी सुरतेची लूट असा शब्दप्रयोग करण्यात आला. पण बहुजनांचा पैसा ब्राह्मण अधिकाऱ्यांनी अमानुषपणे गोळा करून परक्यांना दिलेला होता. छत्रपती शिवाजीराजांनी सुरत जिंकली आणि तो पैसा आणला. त्या पैशातून छत्रपती शिवाजीराजांनी पाणवठे बांधले, धरणं बांधली, पूल बांधले, शेतकऱ्यांना बी बियाणांचा पुरवठा केला, ओसाड जमिनी ओलिताखाली आणल्या. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या सैनिकांना पत्र पाठवली, लोकांच्या गवताच्या काडीला देखील हात लावू नका, एखाद्या गावच्या पाणवठ्यावरचं पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, लाकूड फाटा तोडू नका, जर लाकूड फाट्याची आवश्यकता असेल तर जीर्ण झालेलं झाड तोडा, पण त्या ठिकाणी नवीन झाड लावा, झाडे लावा, झाडे जगवा, हा संदेश छत्रपती शिवाजीराजांनी दिला. छत्रपती शिवाजीराजांनी जनमानसांचा, गरिबांचा विचार केला. मिराजदारांची मक्तेदारी नष्ट केली, वतनदारी नष्ट केली आणि गोरगरिबांना शेती वाटून दिली. या भूमीचं मालक छत्रपती शिवाजीराजांनी या देशातील जनतेला केलं. किल्ला जिंकला, पण तो किल्ला छत्रपती शिवाजीराजांनी राजारामाच्या नावे केला नाही, संभाजीराजांच्या नावे केला नाही, तो स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. म्हणून छत्रपती शिवाजीराजांचं राज्य म्हणजे आपलं राज्य आहे असं प्रत्येक सैनिकाला वाटत. कोणत्याही जीवघेण्याप्रसंगी छत्रपती शिवाजीराजांनी एकाही कार्यकर्त्याला तोंडघशी पाडलं नाही. जीवघेण्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः घराबाहेर पडले, अफजलखानाच्या भेटीला स्वतः गेले, आग्र्याला स्वतः गेले, पन्हाळ्याला स्वतः गेले, दक्षिण भारत जिंकण्यासाठी स्वतः गेले, शाहिस्ते खानावरती आक्रमण करण्यासाठी स्वतः गेले, दिलेर खानावरती आक्रमण करण्यासाठी स्वतः गेले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी लढतात हे प्रत्येक माणसांच्या मनावरती कोरलं गेलेलं होतं. म्हणूनच शिवाजी काशीद, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, नागोजी जेधे, मुरारबाजी, बाजी प्रभू ही प्रभू जातीतील आणि बहुजन समाजातील माणसं छत्रपती शिवाजीराजांसाठी प्राण देण्यासाठी पुढे आली. महाराज पन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस अडकले होते, छत्रपती शिवाजीराजांची सुटका करण्यासाठी रात्रंदिवस सैन्य झटत होतं. सिद्धी जोहरची 60,000ची फौज किल्ल्याभोवती होती. मुंगीला देखील खाली येता येणार नाही अशी व्यवस्था सिद्धी जोहरने केली होती. तेवढ्यात शिवाजी काशीद
शिवाजी राजांकडे गेले आणि शिवाजी राजांना म्हणाले की महाराज, मी तुमच्यासारखा दिसतो, तुमचा पेहराव मला द्या, एक पालखी मला द्या, सिद्धी जोहरला निरोप पाठवा, मी तहाच्या वाटाघाटी करायला जातो. पण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी काशीदांना म्हणाले, अरे दगाफटका झाला तर चालेल, माझ्यासारखे हजारो शिवाजी काशीत गेले तरी चालतील, पण तुमच्यासारख्या छत्रपतीची महाराष्ट्राला गरज आहे. 12 जुलै 1660 ला रात्री 12 वाजता 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीमध्ये शिवाजी महाराज बसले, दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी काशीद बसले. सिद्धोजोरच्या चौकीमध्ये शिवाजी काशीदांची पालखी आली. छत्रपती शिवाजीराजांची पालखी मागे थांबली. सिद्धोजोरच्या सैनिकांना समजलं छत्रपती शिवाजी महाराज तहाच्या वाटाघाटीसाठी येत आहेत. सैन्य गाफील झालं. या संधीचा फायदा छत्रपती शिवाजीराजांनी घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले. पण इकडं चौकीमध्ये घडलं काय? सिद्धी जोहर आणि शिवाजी काशीद यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पण छत्रपती शिवाजीराजांना ओळखणारा एक माणूस त्या ठिकाणी होता. त्याचं नाव फाजल खान, अफजल खानाचा मुलगा. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या कपाळावरती तलवारीचा वार केला होता आणि याची खून कपाळावरती होती हे फाजल खानाला चांगलं माहिती होतं. म्हणून फाजल खानाला संशय आला. फाजल खानाने शिवाजी काशीदांना विचारलं, आप कोण है? शिवाजी काशीद म्हणाले, मी शिवाजी महाराज आहे. खरं सांगा तुम्ही कोण आहात? शिवाजी काशीद पुन्हा म्हणाले, मी शिवाजी महाराजच आहे. फाजल खानाने जिरेटोप मागे सारला. कपाळावरती कोणती खून नव्हती. फाजल खानाला खात्री पटली हे शिवाजी महाराज नाहीत. शिवाजी काशीदांना वधस्तंभाजवळ आणलं, वधस्तंभाला बांधलं, 2 भालेकरी बोलावले आणि पुन्हा विचारलं, खरं सांगा तुम्ही कोण आहात? शिवाजी काशीद पुन्हा म्हणाले, मी शिवाजी महाराजच आहे. छातीमध्ये भाले खुपसण्यात आले. रक्ताची चिळकांडी उडाली. शिवाजी काशीद घसरत घसरत खाली बसले. प्राण सोडण्यापूर्वी एवढंच म्हणाले, अरे वेड्यांनो, सोंग घेणाऱ्या शिवाजीची पाठ तुम्हाला पाहता आली नाही, खऱ्या शिवाजीचा विचारच सोडा, असे म्हणाले आणि धारातीर्थी पडले. शेवटपर्यंत छत्रपती शिवाजीराजांवरती असणारी निष्ठा शिवाजी काशीदांनी बदलली नाही. मृत्यू समोर दिसत होता. मृत्यू दिसत असताना देखील शिवाजी काशीद छत्रपती शिवाजीराजांशी एकनिष्ठ राहिले. अशा एकनिष्ठांची फळी छत्रपती शिवाजीराजांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. तानाजी मालुसरे लग्न रद्द करून कोंढाणा जिंकण्यासाठी गेले. नागोजी जेदे लग्न मंडपातून थेट दक्षिण भारत जिंकण्यासाठी गेले. येसाजी कंक स्पर्धेमध्ये उतरले हत्तीशी झुंज देण्यासाठी. अशी सामान्यातली असामान्य माणसं छत्रपती शिवाजीराजांनी बहुजन समाजामध्ये निर्माण केली. छत्रपती शिवाजीराजांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं राहिलं. पण हे जन आंदोलन उभं करण्याची खरी प्रेरणा छत्रपती शहाजीराजांची होती. आपलं स्वतःचं राज्य असावं, परक्यांची चाकरी किती दिवस करायची, म्हणून शहाजीराजांनी छत्रपती शिवाजीराजांना राजमुद्रा दिली. प्रति पच्चंद्रलेखे वरदविष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हे राजमुद्रा, भगवा झेंडा आणि या पहिल्या फळीतील माणसं शहाजीराजांनी छत्रपती शिवाजीराजांना दिली. 12 वर्ष युद्धकलेचं शिक्षण शहाजीराजांनी दिलं. याचा सराव जिजाऊ माँसाहेबांनी घेतला आणि तुकोबरायांची प्रत्यक्षात कीर्तनं छत्रपती शिवाजीराजांनी ऐकली होती. तुकोबराय आणि छत्रपती शिवाजी महाराज एका पंचक्रोशीमध्ये देहू आणि पुणे या ठिकाणी परिवर्तनाचा लढा तुकोबरायांनी छत्रपती शिवाजीराजांनी उभा केला. तुकोबरायांच्या लोहगाव, तळेगाव, दाभाडे, देहू, पुणे या ठिकाणच्या अनेक कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले. तुकाराम महाराजांनी कीर्तनातून बोध केला, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रात्रंदिण आम्हा युद्धाचा प्रसंग अशा अभंगातून न भंगणारी मन मावळ्यांची संत तुकोबरायांनी निर्माण केली. तुकोबरायांच्या प्रबोधनातून छत्रपती शिवाजीराजे प्रेरित झाले. म्हणून छत्रपती शिवाजीराजांना यश मिळालं. त्याची कारणमीमांसा छत्रपती शहाजीराजे, आई जिजाऊ आणि संत तुकोबराय यांनी जी स्वराज्याची पेरणी केली आणि त्याचं आलेलं मोठं फळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयाचा आलेख आयुष्यभर वाढत होता. त्याची कारणं छत्रपती शिवाजीराजांच्या चातुर्यामध्ये, पराक्रमामध्ये, बुद्धिमत्तेमध्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये शोधावी लागतील. छत्रपती शिवाजी महाराज परंपरेचे पाईक नव्हते, अनिष्ट प्रथेचे
कधीही अनुकरण छत्रपती शिवाजीराजांनी केलं नाही. ब्राह्मण निर्मित ग्रंथाचं प्रामाण्य छत्रपती शिवाजीराजांनी कधी मान्य केलं नाही. महाराज विज्ञाननिष्ठ होते. शिवाजीराजांनी उभ्या आयुष्यात कधी भविष्य पाहिलं नाही, कधी पंचांग पाहिलं नाही. शिवाजीराजांच्या बहुतेक लढाया अमावस्याच्या रात्री असत, कारण अंधारा रात्रीचा फायदा घेऊन शत्रू सैन्यावरती हल्ला करून गनिमी काव्यानं ताबडतोब पाठीमाघारी फिरता येतं हे तंत्र शिवाजीराजांना माहिती होतं. संपूर्ण आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी 360 किल्ल्यांची निर्मिती केली. काही अर्धवट राहिलेले पूर्ण केले, काही नवीन किल्ले बांधले, काही सागरी किल्ले बांधले. एकूण 360 किल्ले छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केले. पण एकाही किल्ल्याचा सत्यनारायण घातला नाही, वास्तू पूजा केली नाही. तरी छत्रपती शिवाजीराजांचे बहुतेक किल्ले उत्तम आहेत. आज आम्ही 1-2 लाखाचं घर बांधलं की सत्यनारायण करतो, आणि आम्ही बांधलेलं घर आमच्या नातवंडाला राहण्याच्या लायकीचं नसतं. शिवाजीराजांनी सत्यनारायण घातला नाही, शिवकाळात सत्यनारायण नव्हता. मग आज सत्यनारायण आला कुठून? आम्हाला धर्मसंस्कृतीच्या नावाखाली भीती दाखवून गुलाम बनवून लुटण्यासाठी ब्राह्मणांनी सत्यनारायण नावाची रोजगार हमी योजना या देशामध्ये सुरू केली. ही रोजगार हमी योजना छत्रपती शिवाजीराजांनी बंद पाडली. शिवाजीराजांनी सिंधुबंदी तोडली. समुद्र ओलांडणे पाप आहे. जर तुम्ही समुद्र ओलांडला तर वंश संपेल अशी भीती ब्राह्मणांनी घातलेली होती. छत्रपती शिवाजीराजांनी आरमार दलाची उभारणी केली. बेदनूरवरती स्वारी छत्रपती शिवाजीराजांनी समुद्रमार्गे केली. म्हणजे एका अर्थानं महाराजांनी हे समुद्र उल्लंघन केलं, सिंधुबंदी तोडली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किती विज्ञाननिष्ठ होते पहा. छत्रपती शिवाजीराजांनी तलवार विकत घेतली. भवानीनं तलवार दिल्याची कोठेही नोंद नाही. भवानी हे बहुजनांचं दैवत आहे, याबद्दल दुमत नाही. पण छत्रपती शिवाजीराजांनी तलवार विकत घेतली होती ही वस्तुस्थिती आहे. 350 होऊन देऊन पोर्तुगीज तलवार छत्रपती शिवाजीराजांनी गोवलेकर सावंत यांच्या मार्फत विकत घेतली. ती आई जिजाऊंना दाखवली आणि जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना ती तलवार दिली. ही वस्तुस्थिती असताना देखील भवानीनं तलवार दिली असा प्रचार का करण्यात आला? या पाठीमागं छत्रपती शिवाजीराजांचं कर्तृत्व संपवणं हे ब्राह्मणी षडयंत्र आहे. भवानीनं तलवार दिली म्हणूनच महाराजांना पराक्रम करता आला, अन्यथा त्यांना हे जमलं नसतं. देवीच तलवार देत असेल तर त्याला शिवाजी कशाला हवेत हे कोणी करू शकेल ना. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजीराजांचं कर्तृत्व नाकारण्यासाठी अशा कितीतरी बनावट कथा शिवचरित्रामध्ये घुसवण्यात आल्या. 24 फेब्रुवारी 1670 साली छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. त्यावेळेस भटपुरोहित म्हणाले की मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन आहे, यज्ञ करावा लागेल, अभिषेक करावा लागेल, सत्यनारायण करावा लागेल. छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे, अपशकुन नाही. पुरोहितांनी विचारलं कसं? तर छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथे घातल्याशिवाय राहणार नाही. संत तुकोबरायांच्या विचाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी छत्रपती शिवाजीराजांनी केली. तुकोबरायांचा प्रचंड प्रभाव छत्रपती शिवाजीराजांच्या कार्यकर्तृत्वावरती होता. ब्राह्मणांनी निर्माण केलेले ग्रंथ, सिंधुबंदी, तर्कबंदी, स्त्री स्वातंत्र्यबंदी छत्रपती शिवाजीराजांनी उठवली. स्त्रियांना हक्काधिकार दिले. छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य म्हणजे मातृसत्ता कुटुंब पद्धतीचा आदर्श नमुना आहे. आपल्या आईचा प्रत्येक शब्द छत्रपती शिवाजीराजांनी शिरसावंद्य मानला. युद्ध मोहिमेवरती निघण्यापूर्वी आपल्या आईशी चर्चा केली, आपल्या पत्नीशी चर्चा केली. विखुरलेला मराठा समाज एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्य निर्माण करावं म्हणून शहाजीराजांनी आणि जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांचे 8 विवाह घडवून आणले होते. त्या 8ही महाराण्यांचा छत्रपती शिवाजीराजांनी आदर केला. एखाद्या युद्ध मोहिमेवरती जाण्यापूर्वी शिवाजीराजांनी आपल्या पत्नीशी चर्चा केली. महाराज असं कधीच म्हणत नव्हते की अजिबात मधी बोलायचं नाही, आपण 96 कोळी मराठी आहोत, मध्ये बोललेलं आपल्याला चालणार नाही, असं महाराज कधी म्हणाल्याची नोंद नाही. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या महाराण्यांचा आदर केला. त्यांच्या प्रत्येक शब्दांची कदर छत्रपती शिवाजीराजांनी केली. छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये अनेक स्त्रिया होत्या. अधिकार पद छत्रपती शिवाजीराजांनी महिलांना दिली. पुरुष अधिकारी होते, त्याच पद्धतीनं महिला देखील अधिकारी होत्या. 3-3 महिने युद्ध मोहिमेवरती असणाऱ्या सैनिकांचे संसार स्त्रिया सांभाळत होत्या. गावांचं रक्षण करणं, यात्रा पार पाडणे,
न्यायनिवाडा करणे, लग्न समारंभ पार पाडणे ही सर्व कामं स्त्रिया करायच्या. म्हणजे 33% आरक्षण नसताना छत्रपती शिवाजीराजांनी स्त्रियांना 100% स्वातंत्र्य दिलं. केवळ स्वराज्यातील स्त्रियांना नव्हे तर याची सुरुवात छत्रपती शिवाजीराजांनी स्वतःच्या घरापासून केली. एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरवरून पन्हाळ्याला निघाले होते. वाटेमध्ये तळबीड गाव लागतं हंबीराव मोहित्यांचं. हंबीरावांची कन्या ताराराणी पाहिली, तिची उमेद, तिची बुद्धिमत्ता पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हंबीराव मोहिते यांना म्हणाले की मुलींना युद्धकलेचं शिक्षण द्या. ताराराणीला युद्धकलेचं शिक्षण दिलं, घोड्यावर बसण्याचं प्रशिक्षण दिलं. छत्रपती शिवाजीराजांनी ताराराणीला युद्धकलेचं शिक्षण आणि घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य दिल्यामुळेच ताराराणीचा पुतळा आपल्याला घोड्यावर बसलेल्या ताराराणी दिसतील, हातामध्ये तलवार घेतलेल्या ताराराणी दिसतील. ताराराणीला हे स्वातंत्र्य दिल्यामुळेच पुढे महाराष्ट्राचं 25 वर्ष रक्षण ताराराणीनं केलं. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचं गेलं पाणी, ताराराणी भद्रकाली कोपली. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजांनी ताराराणीला घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य दिलं. 350 वर्षापूर्वी घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आजच्या युगामध्ये विमानात बसण्याचं स्वातंत्र्य. 350 वर्षापूर्वी युद्धकलेचं स्वातंत्र्य म्हणजे वर्तमान युगामध्ये मुलींना कराटेचं प्रशिक्षण देण्याचं स्वातंत्र्य. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या सुनांना युद्धकलेचं शिक्षण दिलं. येसूराणी छत्रपती संभाजीराजांच्या सौभाग्यवती छत्रपती शिवाजीराजांच्या सुनबाई. ज्यावेळेस ब्राह्मण मंत्री माजले त्यावेळी छत्रपती शिवाजीराजांनी ब्राह्मण मंत्र्याच्या पार्श्वभागावरती लाथा मारून त्यांना मंत्रिमंडळातून हाकललं आणि प्रशासनाचे सगळे अधिकार येसूराणीला दिले. येसूराणीच्या नावाचा शिक्का तयार केला, श्री सखी राज्ञी जैतू येसू. येसूराणीनं शिक्का मारून सही केल्याशिवाय महाराष्ट्राचा कायदा संमत होत नव्हता. म्हणून येसूराणी महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपाल आहेत. आपल्या सुनांना प्रशासनाचे अधिकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज किती महान राजे असतील, स्त्री मुक्ती स्वातंत्र्याचे जनक आहेत. छत्रपती शिवाजीराजांनी ज्या पद्धतीनं घरातील स्त्रियांचा आदर केला त्याच पद्धतीनं स्वराज्यातील स्त्रियांचा आदर केला. ज्याला यश पाहिजे त्यांनी स्त्री अभिलाषा धरू नये हे छत्रपती शिवाजीराजांचं तत्वज्ञान होतं. तर स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे हा नारा छत्रपती शिवाजीराजांनी संपूर्ण देशामध्ये फिरवला. हिरकणीचा प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे. रायगडाच्या पायथ्याशी एका वाडीमध्ये राहणारी हिरकणी नावाची एक स्त्री होती. दुग्धजन्य पदार्थावरती जिचा उदरनिर्वाह होता. अशा स्त्रीची घडलेला प्रसंग छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा लागेल. हिरकणी रोज नित्यनेमानं गडावरती जायची, दूध दही तूप लोणी विकायची आणि परत सायंकाळी घरी यायची. गडाचे नियम असे होते की सूर्य उगवल्याबरोबर गडाचे दरवाजे उघडले जायचे आणि सूर्य मावळल्याबरोबर गडाचे दरवाजे बंद व्हायचे. एके दिवशी हिरकणीला गडावरती उशीर झाला, गडाचे दरवाजे बंद झाले. हिरकणी द्वारपालाकडे आले आणि विनंती केली की भाऊराया, माझं लहान बाळ खाली वाट पाहत आहे, कृपा करून मला सोडा. त्यावेळेस द्वारपाल म्हणाला, ताई, साक्षात छत्रपती शिवाजी महाराज जरी आले तरी किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाहीत, कारण आम्ही शिवशाहीतील किल्लेदार आहोत. फार तर सकाळी लवकरात लवकर आपल्यासाठी दरवाजे उघडतो. हिरकणी परत फिरली. तिचं मातृत्व तिला बसू देत नव्हतं. खाली उतरण्याचा निर्णय तिनं घेतला. एका तटबंदीवरून हिरकणी खाली उतरली जिथून पुरुषाला उतरणं शक्य नाही. रक्तबंबाळ झालेली, वस्त्र छिन्न विछिन्न झालेली हिरकणी घरी गेली. बाळाला कुशीत घेतलं. हिरकणीनं मातृत्वाचा गड जिंकला. दुसऱ्या दिवशी सकाळी हिरकणी दूध दही तूप लोणी घेऊन गडावरती आली. द्वारपालाच्या लक्षात आलं हिरकणी रात्री इथून गेली नाही, सकाळी इथून गेली नाही. मग हिरकणी आली कशी? कारण गड चढण्यासाठी 2 तास लागतात, उतरण्यासाठी 1.5 तास लागतो. बरं, त्या काळामध्ये आजच्यासारखा रोपवे नव्हता. हिरकणी आली कशी आणि गेली कशी हा प्रश्न द्वारपालाला आणि किल्लेदाराला समजला. किल्लेदाराने ही बातमी ताबडतोब छत्रपती शिवाजीराजांना सांगितली. शिवाजीराजांनी ताबडतोब गुप्तहेर खात्याला आदेश दिले की हिरकणी गडावरून गेली कशी याचे तपास करा. गुप्तहेर खात्याने 2 दिवसामध्ये हिरकणी तटबंदीवरून अपरात्री खाली गेल्याचा अहवाल छत्रपती शिवाजीराजांना सादर केला. म्हणजे आजच्यासारखं नव्हतं आजोबांनी केस द्यायची आणि नातवंडाला निकाल मिळायचा. छत्रपती शिवाजीराजांचं गुप्तहेर खातं स्वच्छ.
प्रशासन स्वच्छ म्हणूनच हिरकणी अपरात्री गेल्याची ताबडतोब तपास करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज त्या तटबंदीजवळ गेले. तटबंदीला उंच बुरुज बांधला, कारण भविष्य काळामध्ये खालचा शत्रू वरती येऊ नये आणि वरचा माणूस खाली जाऊ नये. उंच बुरुज बांधला. हिरकणीला बोलावून पाठवलं. हिरकणी घाबरली, भांबावली, कारण नियमबाह्य आपण गडावरून गेल्यामुळं कदाचित शिवाजी महाराज टकमक टोकावरून आपला कडेलोट करतील अशी घाबरलेली आणि भांबावलेली हिरकणी दरबारामध्ये आली. शिवाजी महाराज सिंहासनावरती बसले होते. महाराज सिंहासनावर उतरले. हिरकणीचा साडी चोळी देऊन सत्कार केला. खणनारानं ओटी भरली आणि शिवाजी महाराज हिरकणीला म्हणाले, ताई, सर्व संकटावरती मात करून बाळाच्या ओढीनं घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत माझा महाराष्ट्र कोणालाही जिंकता येणार नाही. असे उद्गार छत्रपती शिवाजीराजांनी काढले आणि हिरकणीचा सन्मान केला. हिरकणीचा सन्मान केल्यानंतर जो बुरुज बांधला होता त्या बुरुजाला नाव छत्रपती शिवाजीराजांनी हिरकणीचा बुरुज हे नाव दिलं. सामान्यातल्या सामान्य स्त्रीच्या पराक्रमाचं, मातृत्वाचं आणि निर्भीडपणाचं स्मारक माझ्या स्वराज्यामध्ये कायमचं राहावं म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. शिवाजीराजांच्या स्त्री स्वातंत्र्याचं प्रतीक असणारा हिरकणीचा बुरुज रायगडावरती आज देखील मोठ्या शिवतेजानं तळपतो आहे. छत्रपती शिवाजीराजांनी प्रत्येक स्त्रियांचा आदर केला, शत्रूंच्या स्त्रियांचा देखील आदर केला. परस्त्री माते समान हा तुकोबरायांचा विचार छत्रपती शिवाजीराजांनी प्रत्यक्षामध्ये अंमलामध्ये आणला. पण कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं प्रकरण हे बनावट आहे. कल्याणच्या सुभेदाराचं प्रकरण हे छत्रपती शिवाजीराजांच्या शिवचरित्रामध्ये घडलेलं नाही. छत्रपती शिवाजीराजे जिजाऊ माँसाहेब यांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक हे घुसडलेलं प्रकरण आहे. कारण कोणताही सज्जन माणूस एखाद्या स्त्रीचा बुरखा बाजूला सारून अशीच आमची माता असते असं कधीही म्हणणार नाही. छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्रामध्ये हे घुसडलेलं प्रकरण आहे. छत्रपती शिवाजीराजांनी स्वकीयांच्या परकीयांच्या स्त्रियांचा आदर केला. ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या धर्मात, ज्या जातीत स्त्रियांचा आदर केला जातो आणि स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं जातं त्यांनाच यश मिळतं, त्यांचं स्वराज्य उभं राहतं. छत्रपती शिवाजीराजांनी स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं, त्यांचा आदर केला. म्हणूनच या महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीला छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या भावासारखे वाटायचे, आपल्या बंधूसारखे वाटायचे. याची कारणमीमांसा छत्रपती शिवाजीराजांच्या या धोरणामध्ये पाहावी लागतील. आपल्या सैनिकांना छत्रपती शिवाजीराजांनी आदेश दिले की कोणत्याही स्त्रीचा उपमर्द होऊ देऊ नका. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास म्हटलं की आपल्याला सांगितलं की फक्त मुस्लिम द्वेष, अफजल खान प्रकरण, शाहिस्ते खान प्रकरण, दिलेर खान प्रकरण हे सातत्यानं बिंबून छत्रपती शिवाजी महाराज फक्त मुस्लिम द्वेष्टे होते असं आपल्या मनावरती कायमस्वरूपी बिंबवण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास म्हणजे मुस्लिम विरोध नव्हे. छत्रपती शिवाजीराजांचे आदिलशाह, मोगल हे शत्रू होते याबद्दल दुमत नाही, पण ते राजकीय शत्रू होते. छत्रपती शिवाजीराजांची आदिलशाहीच्या विरुद्ध आणि मोगलांच्या विरुद्ध जी लढाई होती ती राजकीय लढाई होती, धार्मिक लढाई कधी नव्हती. या उलट आदिलशाह आणि मोगल यांनी छत्रपती शिवाजीराजांना अनेक वेळा मदत केल्याची नोंद आहे. छत्रपती शिवाजीराजांना सैन्यबळ, द्रव्यबळ आणि शस्त्रबळ पुरवतात म्हणून आदिलशाहनं शहाजीराजांना कैद केले. आपल्या वडिलांची सुटका करण्यासाठी आदिलशाहशी उघड्या मैदानावरती लढा देणं शक्य नाही हे छत्रपती शिवाजीराजांना ज्यावेळेस लक्षात आलं तर छत्रपती शिवाजीराजांनी मोगलांशी संधान साधलं. मोगल आणि शिवाजी महाराज एक झालेले आहेत हे ज्यावेळेस आदिलशाहच्या लक्षात आलं त्यावेळेस आदिलशाहनं शहाजीराजांची सन्मानपूर्वक सुटका केली. म्हणजे शहाजीराजांच्या सुटकेसाठी मोगलांनी छत्रपती शिवाजीराजांना मदत केली. तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांनी दिलेर खानाची आक्रमकता संपवण्यासाठी संभाजीराजांना दिलेर खानाच्या गोटात पाठवलं होतं. म्हणजे शत्रूची आक्रमकता संपवण्यासाठी आपला भाऊ किंवा पुत्र शत्रू पक्षात पाठवायचा आणि शत्रू संपवायचा हे राजकीय तंत्र आहे. या तंत्राचा वापर छत्रपती शिवाजीराजांनी देखील केला. छत्रपतींनी संभाजीराजांना दिलेर खानाच्या गोठात पाठवलं, पण पुढे दिलेर खान आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये बेबनाव झाला. संभाजी महाराजांच्या जीवितास धोका आहे हे ज्यावेळेस शिवाजीराजांच्या लक्षात
लक्षात आलं, संभाजीराजांची सुटका करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांनी आदिलशाही संधान साधलं. म्हणून संभाजी महाराज दिलेर खानाच्या छावणीतून निसटल्यानंतर प्रथमतः विजापूरला गेले आणि विजापूरच्या आदिलशहानं संभाजीराजांना मदतीला सैन्य देऊन पन्हाळ्यावरती सुखरूप पोहोच केलं. जरी धार्मिक युद्ध असतं तर आदिलशहानं संभाजीराजांना पन्हाळ्यावरती पोहोचवण्यासाठी मदत केली असती का? छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिण भारत जिंकण्यासाठी गेले, हैदराबादच्या जवळून जात होते, त्यावेळेस हैदराबादच्या बादशाहानं छत्रपती शिवाजीराजांचं स्वागत केलं, हत्तीवरून मिरवणूक काढली आणि 1 महिन्याचा पाहुणचार दिला. दक्षिण भारत जिंकण्यासाठी हैदराबादच्या बादशाहानं छत्रपती शिवाजीराजांना मदत केली. हे धर्मयुद्ध असतं तर हैदराबादच्या बादशाहाने छत्रपती शिवाजीराजांना मदत केली असती का? पण छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेऊन आम्हाला मुस्लिमांच्या विरुद्ध भडकवण्यात आलं, वापर करण्यात आला. पण छत्रपती शिवाजीराजांच्या दरबारात अनेक मुस्लिम अधिकारी होते. नूरखान बेग छत्रपती शिवाजीराजांचा सेनापती होता. मीर मोहम्मद यांनी छत्रपती शिवाजीराजांचं जगातलं पहिलं चित्र रेखाटलं. आज जे आपल्याला छत्रपती शिवाजीराजांचं चित्र पाहायला मिळतं ते चित्र मीर मोहम्मद नावाच्या मुसलमान चित्रकारांनी पुरंदर तहाच्या प्रसंगी प्रत्यक्षात रेखाटलेलं आहे. मीर मोहम्मद यांनी चित्र नसतं रेखाटलं तर छत्रपती शिवाजीराजांचं खरं चित्र आज आपल्याला पाहायला मिळालं नसतं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते त्यावेळेस नेताजी पालकरांच्या खांद्याला खांदा लावून सिद्दी हिलाल छत्रपती शिवाजीराजांच्या सुटकेसाठी लढले. त्यामध्ये सिद्दी हिलालचा मुलगा धारातीर्थी पडला. सिद्दी हिलाल हे छत्रपती शिवाजीराजांचे निष्ठावंत सेवक होते. सिद्दी इब्राहिम आणि मदारी मेहतर हे छत्रपती शिवाजीराजांचे अंगरक्षक म्हणजेच बॉडीगार्ड होते. बॉडीगार्ड हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे, कारण बॉडीगार्ड काय करू शकतो हे तुम्ही इंदिरा गांधीला जाऊन विचारा. छत्रपती शिवाजी महाराजांची जर धार्मिक लढाई असती तर मुसलमान महाराजांचे अंगरक्षक झाले असते का? काजी हैदर हे छत्रपती शिवाजीराजांचे वकील होते. दौलत खान हे आरमार दलाचे प्रमुख होते. इब्राहिम खान हे तोफखाना प्रमुख होते. रुस्तमे जमान हे छत्रपती शिवाजीराजांचे आदिलशाह दरबारातील गुप्तहेर होते. अफजल खान चालून येत आहे याची खात्रीलायक बातमी प्रथमतः रुस्तमे जमान या मुसलमान गुप्तहेरांनी छत्रपती शिवाजीराजांना पोहोच केली होती. पाटगावचे मौनी बाबा आणि केळशीचे बाबा याकूत हे छत्रपती शिवाजीराजांचे परमप्रिय स्नेही होते. अनेक कठीण प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज हे मौनी बाबा आणि बाबा याकूत यांच्या भेटीला गेल्याच्या नोंदी आहेत. हे अनेक मुसलमान अधिकारी छत्रपती शिवाजीराजांच्या पदरी होते. पण छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेऊन अफजल खान वध, दिलेर खान प्रसंग सातत्यानं सांगितला जातो. शाहिस्ते खान प्रसंग अधिक रंगवून सांगितला जातो. अफजल खान, दिलेर खान, शाहिस्ते खान हे छत्रपती शिवाजीराजांचे शत्रू होते याबद्दल दुमत नाही. पण अफजल खानाला, शाहिस्ते खानाला आणि दिलेर खानाला मदत करणारे छत्रपती शिवाजीराजांचे आणि आमचे मित्र असू शकत नाहीत. अफजल खान विजापूरहून निघाला, तो थेट वाईलाच आला. अफजल खान तुळजापूर किंवा पंढरपूरला गेल्याची नोंद नाही. पण बहुजनांच्या भावना भडकवण्यासाठी अफजल खान तुळजापूर पंढरपूरला गेल्याच्या बनावट कथा शिवचरित्रामध्ये घुसवण्यात आल्या. अफजल खान वाईलाच का आला? कारण वाईच्या ब्राह्मणांची सगळी वतनं छत्रपती शिवाजीराजांनी नष्ट केली होती. नौकरशाही ही ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये होती, म्हणून ह्या नौकरशाही उद्ध्वस्त केल्यामुळे, प्रशासनातून ब्राह्मण हाकलल्यामुळे ब्राह्मण हादरले आणि त्या काळामध्ये ब्राह्मणांनी आदिलशाह आणि मोगलांना मदत केली. मग छत्रपती शिवाजीराजांचा शत्रू आपला मित्र या तंत्रानं वाईच्या ब्राह्मणांनी अफजल खानाला मदत केली. अफजल खान वाईत आला, वाईच्या ब्राह्मणांनी सत्कार केला, प्रतापगडाची वाट दाखवली, रसद पुरवली, अफजल खानाची वकिली केली. अफजल खानाचा वकील कोणीतरी शेख, सय्यद, मुल्ला, काजी असायला होता, पण अफजल खानाचा वकील होता कृष्णा भास्कर कुलकर्णी. वकिली केली, वाट दाखवली, रसद पुरवली. 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या माचीवरती दुपारी अफजल खानाची आणि छत्रपती शिवाजीराजांची भेट झाली. त्या झटापटीमध्ये अफजल खान ठार झाला. अफजल खानाचा कैवार घेऊन कृष्णा भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजीराजांच्या कपाळावरती तलवारीचा वार केला. या प्रसंगी जिवाजी महाले यांनी छत्रपती शिवाजीराजांचं रक्षण केलं.
म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे खरे मित्र कोण आणि खरे शत्रू कोण? बहुजन समाज हा छत्रपती शिवाजीराजांचा खरा मित्र आहे आणि ब्राह्मण हे छत्रपती शिवाजीराजांचे खरे शत्रू आहेत. पण पाठ्यपुस्तकामध्ये, कथा, कादंबरी आणि चित्रपटामध्ये कुलकर्णी जाणीवपूर्वक गाळला जातो आणि जिवाजी महाले यांचा उल्लेख पाठ्यपुस्तकामध्ये होता जिवा म्हणून वाचला शिवा असा केला जातो. याऐवजी होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असा उल्लेख असायला हवा. संपूर्ण आयुष्यामध्ये शिवरायांच्या केसाला देखील कोण हात लावू शकलं नाही. एकच जखम होती, ती म्हणजे कुलकर्णीने केलेली जखम. कुलकर्णीने धाडस का केलं? कारण कुलकर्णीला माहिती होतं की मी छत्रपती शिवाजीराजांना ठार मारू शकतो, पण महाराज मला मारू शकणार नाहीत. कारण ब्राह्मणांनी धर्मग्रंथात लिहून ठेवलं, ब्रह्महत्या पाप आहे. छत्रपती शिवाजीराजांनी मागचा पुढचा विचार न करता, ब्राह्मणांनी लिहिलेले धर्मग्रंथ न मानता तलवार उपसली आणि कुलकर्णी उभा कापला. कारण छत्रपती शिवाजीराजांनी ओळखलं होतं, या देशातील दहशतवादाचं मूळ खान नाही, या देशातील दहशतवादाचं मूळ कुलकर्णी आहे. या देशातील दहशतवाद संपवायचा असेल तर कुलकर्णीच कापले पाहिजेत, त्याशिवाय देशातील दहशतवाद संपणार नाही, हे छत्रपती शिवाजीराजांनी ओळखलं होतं. मग छत्रपती शिवाजीराजांनी कुलकर्णीचे तुकडे तुकडे केले. हे कुलकर्णीचे तुकडे नव्हते, छत्रपती शिवाजीराजांनी हे मनुस्मृतीचे तुकडे केले होते. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी मनुस्मृती तोडली, तीच मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली. म्हणजे शिवराय आणि भीमराय या दोन महापुरुषाचं काम एकाच ध्येयानं प्रेरित झालेलं काम होतं. कालखंड भिन्न आहेत, साधने वेगळे आहेत, उद्देश मात्र एकच होता. छत्रपती शिवाजीराजांच्या कपाळावरती तलवारीचा वार करणारा कुलकर्णी आपला मित्र होऊ शकत नाही. अफजल खानाचं उदात्तीकरण आम्ही कधीच खपवून घेणार नाही. अफजल खान हा कोणाचा हिरो होऊ शकत नाही, पण अफजल खानाला मदत करणारे कोण हे देखील जनतेला माहिती झालं पाहिजे. अफजल खानाला मदत करणारे जसे ब्राह्मण होते, तसेच शाहिस्ते खान पुण्यामध्ये का आला? कारण पुण्याच्या ब्राह्मणांनी आश्रय दिला. शाहिस्ते खानाने महाराष्ट्रामध्ये राहावं, त्याचं विस्तार व्हावा, यासाठी रायबागीन देशमुख नावाची ब्राह्मण सरदार शाहिस्ते खानाच्या यशासाठी लढत होती. दिलेर खान छत्रपती शिवाजीराजांचा शत्रू आहे, पण दिलेर खानाला मदत कोणी केली? दिलेर खानाच्या यशासाठी पुण्याच्या 400 ब्राह्मणांनी मदत केल्याची नोंद आहे. पुण्यातील 400 ब्राह्मण दिलेर खानाकडे गेले आणि दिलेर खानाला म्हणाले, तुम्हाला जर का यश हवं असेल तर कोटी चंडी यज्ञ करा. म्हणजे पहा, ब्राह्मणांनी बहुजनांना तर फसवलंच, पण मुस्लिमांना देखील फसवलं. कोटी चंडी यज्ञ घालण्याचा आग्रह केला. दिलेर खानानं कोटी चंडी यज्ञ केला. त्या यज्ञाचा खर्च आहे 2 कोटी होन. 1 होन म्हणजे 3 रुपये, 2 कोटी होन म्हणजे 6 कोटी रुपये. दिलेर खानाकडून 6 कोटी रुपये घेऊन पुण्याच्या 400 ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजीराजांचा पराभव व्हावा यासाठी सासवडला पुरंदरेंच्या वाड्यात कोटी चंडी यज्ञ केला. हा यज्ञ 1 महिनाभर चालला. म्हणजे मुस्लिम सत्ता देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रुजल्या, वाढल्या, त्याला कारण ब्राह्मण आहेत. ब्राह्मणांनी मदत केल्यामुळेच परकीय शक्ती आमच्या देशामध्ये पाय पसरू शकल्या. अफजल खान, दिलेर खान सातत्याने सांगून आमच्या बहुजन युवकांना भडकवलं जातं, पण त्या परकीयांना मदत करणारे पहिले परकीय कोण असतील तर ते ब्राह्मण आहेत. शिवकाळामध्ये औरंगजेब बादशाहानं जिजिया कराची घोषणा केली. त्यावेळेस भारतातील ब्राह्मणांचं शिष्टमंडळ औरंगजेबाला भेटलं आणि म्हणालं, आम्ही जिजिया कर देणार नाही. त्यावेळेस औरंगजेब म्हणाला, का? त्यावेळेस ब्राह्मणांनी सांगितलं, आम्ही परकीय आहोत, त्यामुळे आम्ही जिजिया कर देणार नाही, या उलट जिजिया कर गोळा करून तुम्हाला देऊ. त्यावेळेस सर्व बहुजनांच्याकडून जिजिया कर गोळा करून ब्राह्मण अधिकाऱ्यांनी औरंगजेब बादशाहाला दिला. म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये, आदिलशाहीच्या काळामध्ये, शिवकाळामध्ये महाराष्ट्रातील आणि भारतातील सगळे ब्राह्मण मुस्लिमांच्याकडे होते. आबा भट औरंगजेबाचा किल्लेदार होता. उदयराज पंडित औरंगजेबाचा अधिकारी होता. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना हे औरंगजेबाचे अधिकारी होते. रघुनाथदास प्रधान हा औरंगजेबाचा मुख्य प्रधान होता. म्हणजे औरंगजेबाला मदत करणारे ब्राह्मण होते. म्हणूनच या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांना मुस्लिमांच्या विरुद्ध संघर्ष करावा लागला. छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेऊन आज जे आम्हाला मुसलमानांच्या विरुद्ध भडकवतात, शिवकाळामध्ये यांचे पूर्वज कोठे होते याचा तपास आता नव्या युवक वर्गाने घेणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेऊन सातत्यानं म्हटलं जातं,
अगर शिवाजी नाही होते तो सबकी सुनता होती. शिवाजी नसते झाले तर सर्वांची सुनता झाली असती. मग औरंगजेबाच्या पदरी असणाऱ्या 80% राजपूत सैनिकांची सुनता का झाली नाही? मिर्झाराजे जयसिंगाची सुनता का झाली नाही? उदयराज पंडित, आबा भट, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, रघुनाथदास प्रधान यांची सुनता का झाली नाही? छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेऊन बहुजन युवकामध्ये, शिवरायांच्या मावळ्यामध्ये भीती निर्माण करायची, असुरक्षिततेची भावना निर्माण करायची आणि त्यानंतर बहुजनांवरती राज्य करायचं, हे एक ब्राह्मणी षडयंत्र आहे. यासाठी आम्हाला छत्रपती शिवाजीराजांच्या खऱ्या इतिहासाची गरज आहे. छत्रपती शिवाजीराजांचा खरा संघर्ष या देशातील ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. कारण बहुजनांचं धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि प्रशासनातलं प्रतिनिधित्व सातत्यानं ब्राह्मणाने केलेलं आहे. औरंगजेब आदिलशाच्या काळामध्ये देखील त्यांच्या दरबारातील न्यायनिवाडे हे हिंदूंच्या धर्मग्रंथाप्रमाणे चालत होते आणि हिंदूंचे धर्मग्रंथ हे मराठा, जाट, पटेल, यादव, माळी, धनगर या बहुजनांनी निर्माण केलेले नसून ब्राह्मणांनी निर्माण केलेले आहेत. आणि हे धर्मग्रंथ बहुजनांना शूद्र समजतात आणि शूद्र समजून हक्काधिकार नाकारतात. शिक्षणाचा अधिकार, वेगवेगळ्या प्रकारचे जे अधिकार, ते सगळे अधिकार ब्राह्मणी धर्मग्रंथांनी नाकारले. त्या अधिकार छत्रपती शिवाजीराजांनी बहुजनांना दिले. स्वतःचा मुलगा छत्रपती शंभूराजे यांना छत्रपती शिवाजीराजांनी शिक्षण दिलं. म्हणूनच वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजीराजे 4 ग्रंथ लिहू शकले. बुधभूषण, नकशिक, नायिकाभेद आणि 7 शतक हे 4 ग्रंथ संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिले. जगाच्या इतिहासामध्ये इतक्या कमी वयामध्ये 4 ग्रंथ लिहिणारा एकही संत झाला नाही, एकही राजपुत्र झाला नाही. छत्रपती शिवाजीराजांनी ब्राह्मणांची शिक्षण क्षेत्रातील दादागिरी नष्ट केली आणि स्वतःच्या मुलाला शिक्षण दिलं. छत्रपती शिवाजीराजांनी आरमार दलाची उभारणी केली. आपल्या देशाला सर्वात जास्त समुद्र किनारा आहे, त्यामुळे समुद्र किनारे मार्गे शत्रू आपल्या देशात येण्याची शक्यता आहे हे छत्रपती शिवाजीराजांनी ओळखलं. म्हणून आरमार दलाची उभारणी छत्रपती शिवाजीराजांनी केली. म्हणून शिवाजी महाराज या देशातील नेव्हीचे जनक आहेत, आरमार दलाचे जनक आहेत. छत्रपती शिवाजीराजांनी भारतामध्ये सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. शिवरायांनी या देशातील सतीप्रथा बंद केली. स्त्रियांना संरक्षण दिलं. महसुलामध्ये आणि प्रशासनामध्ये ब्राह्मणांची असणारी मक्तेदारी नष्ट केली. आपल्या देशामध्ये कोणाची जरी सत्ता असली तरी प्रशासनामध्ये सातत्याने ब्राह्मण आहे. अकबराचा नवरत्नांचा दरबार सर्व ब्राह्मण. औरंगजेबाच्या मंत्रिमंडळामध्ये ब्राह्मण होतं. ब्रिटिशांचं ज्यावेळेस आपल्या देशावरती राज्य होतं त्यावेळेस ब्रिटिशांच्या प्रशासनामध्ये देखील ब्राह्मण होता. छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंत बहुजनांचे अधिकारी आणि पदाधिकारी नेमले. महसूल अधिकारी, सुभ्याचे अधिकारी, किल्लेदार, शिलेदार, बारगीर, मावळे, हेटकरी हे सगळी पद छत्रपती शिवाजीराजांनी बहुजन समाजातून नेमली. 12 मावळ्यांचं संघटन करून वीरबाजी पासलकर छत्रपती शिवाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. छत्रपती शिवाजीराजांनी हुंडा पद्धतीला पायबंद घातला. त्यांच्या जीवनातील घडलेला एक प्रसंग, प्रतापराव गुजर छत्रपती शिवाजीराजांचे सरसेनापती होते. बहिलोल खानाबरोबर लढता लढता प्रतापराव धारातीर्थी पडले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापरावांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळेस प्रतापरावांच्या पत्नी धाय मोकलून रडू लागल्या. तर शिवाजीराजे म्हणाले, ताई, माझ्यासारखा भाऊ तुमच्या पाठीशी असताना रडण्याचं कारण नाही. त्यावेळेस प्रतापरावांच्या पत्नी म्हणाल्या, माझे पती युद्धामध्ये कामी आले याचं मला दुःख होत नाही, पण माझी मुलगी जानकी उपवर झालेली आहे, तिच्या लग्नाची मला चिंता आहे. तर शिवाजीराजे म्हणाले, जानकीचं लग्न जमलं? प्रतापरावांच्या पत्नीने विचारलं, पण नवरा मुलगा कोण? तर शिवाजीराजांनी सांगितलं, माझा राजाराम, त्याच्याशी लग्न होऊन जाईल. आणि पुढे 15 मार्च 1680 छत्रपती शिवाजीराजांनी जानकीचा विवाह राजारामाशी रायगडावरती घडवून आणला. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या सहकार्यांचे संसार उघड्यावरती पडू दिले नाहीत. दक्षिण भारतातील युद्ध मोहिमेवरती नागोजी जेदे धारातीर्थी पडले. छत्रपती शिवाजीराजांनी कारी तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी येऊन जेदे कुटुंबियांचं सांत्वन केलं.
शिवाजी काशीद धारातीर्थी पडले. छत्रपती शिवाजीराजांनी शिवाजी काशीद यांच्या मुलांना अधिकार पदावरती नेमलं. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी गोरगरिबांचा विचार केला, सामान्यातल्या सामान्य माणसांचा विचार केला. म्हणून छत्रपती शिवाजीराजांचं नाव 350 वर्षानंतर देखील बहुजनांच्या घराघरामध्ये घेतलं जातं. असं राज्य जगाच्या इतिहासामध्ये कोणालाही निर्माण करता आलं नाही. म्हणून छत्रपती शिवाजीराजांची तुलना जगात फक्त छत्रपती शिवाजीराजांशीच होऊ शकते. शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण केल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. राज्याभिषेकाची घोषणा केली. राज्याभिषेकाची घोषणा केल्याबरोबर महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. शिवाजीराजांना वाटलं जरी सर्व ब्राह्मणांनी विरोध केला तरी अत्यंत जिवलग स्नेही असणारे ब्राह्मण तरी आपल्याला मदत करतील. या उलट भर दरबारामध्ये मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो छत्रपती शिवाजीराजांना म्हणाले, तुम्हा शूद्र मराठ्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही, तुम्हाला राजा म्हणणार नाही आणि राज्याभिषेक होऊ देणार नाही. म्हणजे चांगले ब्राह्मण देखील छत्रपती शिवाजीराजांच्या विरोधात उभे राहिले. त्यावेळेस सगळा बहुजन समाज छत्रपती शिवाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. एकाही मराठ्यांनी किंवा बहुजनांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला नाही. यापूर्वी ज्या मराठ्यांनी आणि बहुजनांनी छत्रपती शिवाजीराजांना विरोध केला होता तो अज्ञानाने विरोध केला होता. बहुजन समाज कोणती चूक करतो अज्ञानामुळे करतो, पण ब्राह्मण प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक करतो. छत्रपती शिवाजीराजांनी ज्यांना मदत केली होती असे मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो हे देखील छत्रपती शिवाजीराजांच्या विरोधात उभे राहिले. राज्याभिषेकानं या देशातील ब्राह्मणांची हजारो वर्षाची दादागिरी नष्ट होणार होती. बहुजनांना धार्मिक स्वातंत्र्य, प्रशासकीय स्वातंत्र्य अधिकृतरित्या मिळणार होतं. पण छत्रपती शिवाजीराजांना राज्याभिषेक झाला तर बहुजन समाज राज्यकर्ती जमात होईल, प्रतिनिधित्व यांच्याकडे जाईल, ही भीती ब्राह्मणी व्यवस्थेला होती. म्हणून सर्वांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. छत्रपती शिवाजीराजांचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक असता तर राज्याभिषेकाला विरोध झाला असता का? यावरून हे स्पष्ट होतं की ब्राह्मणांचा आणि बहुजनांचा धर्म एक नाही. म्हणूनच महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यात आला. पण महाराज डगमगले नाहीत. आई जिजाऊ छत्रपती शिवाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. सर्व बहुजन समाज खंबीरपणे उभा राहिला आणि महाराजांनी राज्याभिषेकाचा ठामपणे निर्णय घेतला. संत तुकोबराय जर का जगले असते तर तोपर्यंत संत तुकोबरायांनी स्वतंत्र धर्म आणि स्वतंत्र धर्मसंहिता निर्माण केली असती. पण संत तुकोबरायांना मंबाजी भट आणि रामेश्वर भट यांनी अर्ध्यावरती संपवलं होतं. म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराष्ट्रामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. सर्वांनी विरोध केला. त्यावेळेस बाळाजी आवजी हे छत्रपती शिवाजीराजांचे चिटणीस होते. ते CKP प्रभू जातीतील होते. त्यांनी मोठा चातुर्य वापरलं आणि केशव भट, भालचंद्र भट आणि सोमनाथ भट या 3 भटांना गागा भट्टाकडे पाठवलं. गागा भट्टाला निमंत्रित केलं, पण गागा भट्टांनी साफ नकार दिला की महाराष्ट्रातील मराठे शूद्र असल्यामुळे मी राज्याभिषेक करू शकत नाही. हा निरोप गागा भट्टांनी पाठवला. त्यानंतर बाळाजी आवजी यांनी निळो येसाजी यांना गागा भट्टाकडे पाठवलं आणि थोडं आमिष दाखवलं. आमिष दाखवल्याबरोबर गागा भट्टांनी सर्व धर्मग्रंथ गुंडाळून ठेवले आणि गागा भट्ट काशीवरून पाचाडला आला. कारण गागा भट्टाला माहिती होतं हे धर्मग्रंथ ब्राह्मण निर्मित आहेत, ह्या ग्रंथाचे बाप आपण आहोत. पण गागा भट्ट पाचाडला आला. गागा भट्ट पाचाडला आल्याबरोबर मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो या सर्व ब्राह्मण मंत्र्यांनी गागा भट्टाची भेट घेतली आणि गागा भट्टाला सांगितलं की जर छत्रपती शिवाजीराजांना राज्याभिषेक झाला तर आपली दादागिरी संपेल. म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेक करायचा नाही हा निर्णय महाराष्ट्रातील आणि काशीच्या ब्राह्मणांनी घेतला. गागा भट्टांनी पुन्हा सरड्यासारखा रंग बदलला. गागा भट्ट महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या कळपामध्ये सहभागी झाला. पाचाडामध्ये खलबत शिजत होतं, पण मावळे आपल्याला जिवंत सोडणार नाहीत आणि राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपल्याला भरपूर पैसा मिळेल ही आशा देखील गागा भट्टाला होती. म्हणून गागा भट्टांनी पुन्हा राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. 6 जून 1674 छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक रायगडावरती मोठ्या आनंदाने संपन्न झाला. देशातील विदेशातील
अनेक मोठमोठे प्रतिनिधी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. हेनरी ऑक्झेंडेन यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या पुढे नतमस्तक होऊन अभिवादन केले. ज्या ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही असं म्हटलं जातं, अशा ब्रिटिशांचा प्रतिनिधी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी नतमस्तक झाला आणि छत्रपती शिवाजीराजांच्या आश्रयानं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जगणारे ब्राह्मण मात्र छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करत होते. छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा प्रचंड छळ आहे. 4,26,00,000 रुपये घेऊन अनेक अपमानास्पद विधी करून गागाभट्टाने छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक पार पाडला. छत्रपती शिवाजीराजांचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक असता तर हा राज्याभिषेकाला विरोध झाला नसता. यावरून हे सिद्ध होतं की छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांचा आणि शिवरायांचा धर्म एक असू शकत नाही. छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी अमाप पैसा लुटून छत्रपती शिवाजीराजांचा अपमान करणाऱ्या ब्राह्मणांचा आणि शिवरायांचा धर्म एक असू शकत नाही. म्हणूनच बहुजनांना शिवधर्माची गरज आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला झालेला विरोध याचा कायदेशीर पद्धतीने बदला घेण्यासाठीच महाराष्ट्रातील मराठे बहुजनांना सोबत घेऊन येत्या 12 जानेवारी 2005 सिंदखेड राजा या ठिकाणी शिवधर्माची दीक्षा घेणार आहेत. कारण आजचा हिंदू धर्म हा खरा ब्राह्मण धर्म आहे. हिंदू धर्मातील प्रमाणभूत ग्रंथ ब्राह्मण निर्मित आहेत. हिंदू धर्मातील 4ही शंकराचार्य ब्राह्मण आहेत. हिंदू धर्मातील विधी, व्रतवैकल्य, सण, उत्सव हे ब्राह्मण निर्मित आहेत. हिंदू धर्मातील एकही ग्रंथ मराठा, जाट, पटेल, यादव, माळी, धनगर यातील एकाही बहुजनांनी निर्माण केलेला नाही. हिंदू धर्मातील ग्रंथ हे ब्राह्मण निर्मित आहेत आणि ते बहुजनांना सगळे हक्काधिकार नाकारतात. म्हणूनच छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यात आला. म्हणून हिंदुत्व हे खरं ब्राह्मणत्व आहे. हिंदुत्व म्हणजे बहुजनत्व नव्हे. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण आमचं धार्मिक नेतृत्व करतो, प्रशासकीय नेतृत्व करतो, वेगवेगळ्या क्षेत्रातलं नेतृत्व करतो. म्हणून हिंदुत्वाचे सगळे फायदे ब्राह्मणांना मिळतात. हिंदुत्वासाठी मरायला बहुजन आणि चरायला बामण, त्याचं नाव हिंदुत्व. म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, हिंदू धर्म बिनबुडाचं पिचकं गाडगा आहे. हिंदू धर्म एक भटी गौडबंगाल आहे. म्हणूनच बहुजनांना शिवधर्माची गरज आहे. ज्यांना ज्यांना समजलं की हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणत्व आहे ते स्वतंत्र झाले. त्यामध्ये जैन, बौद्ध आणि शीख. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातले मराठे शिवधर्माच्या रूपाने स्वतंत्र होत आहेत. आई जिजाऊ हे शिवधर्माचं आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराज, संत तुकोबराय या सर्व बहुजन महापुरुषांचे विचार हे शिवधर्माचं तत्वज्ञान आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर का हिंदवी आणि हिंदुत्वासाठी लढले तर ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला? यावरून सर्व कारण मीमांसेवरून सिद्ध होतं की ब्राह्मणांचा आणि छत्रपती शिवाजीराजांचा धर्म एक असू शकत नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजीराजांनी ब्राह्मणांची दादागिरी नाकारून, विरोध झुगारून राज्याभिषेक केला. पण पहिला राज्याभिषेक म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा छळ होता. म्हणूनच छत्रपती शिवाजीराजांनी दुसरा राज्याभिषेक केला. पहिला राज्याभिषेक 6 जून 1674 तर दुसरा राज्याभिषेक छत्रपती शिवाजीराजांनी 24 सप्टेंबर 1674 या दिवशी केला. ब्राह्मण पुरोहित नाही, ब्राह्मणांचे विधी नाही, कोणताही खर्च नाही, मुहूर्त नाही, अशा साध्या पद्धतीनं, अवैदिक पद्धतीनं छत्रपती शिवाजीराजांनी दुसरा राज्याभिषेक केला. महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला म्हणजे पहिला नाकारला हे सिद्ध होतं. पहिला नाकारला म्हणजे ब्राह्मणी धर्मव्यवस्था नाकारली हे सिद्ध होतं. म्हणून छत्रपती शिवाजीराजांचा दुसरा राज्याभिषेक ही बहुजनांना छत्रपती शिवाजीराजांनी दाखवलेला मार्ग आहे. छत्रपती शिवाजीराजांचा दुसरा राज्याभिषेक म्हणजे मावळ्यांना छत्रपती शिवाजीराजांनी दाखवलेला धार्मिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे. आणि तो मार्ग आता महाराष्ट्रातील मावळ्यांना सापडलेला आहे. तो मार्ग म्हणजे शिवधर्म. येत्या 12 जानेवारी 2005 आपण सर्वजण आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी, पाहुणे या सर्वांना घेऊन सिंदखेड राजा या ठिकाणी या. सिंदखेड राजा हे छत्रपती शिवाजीराजांच्या मामांचं गाव, शहाजीराजांची सासरवाडी, आई जिजाऊंचं माहेर, मातृतीर्थ सिंदखेड राजा हे शिवधर्माचं धर्मपीठ आहे. छत्रपती शिवाजीराजांनी
धार्मिक स्वातंत्र्याची लढाई आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लढली. ब्राह्मणी धर्मव्यवस्था नाकारली, म्हणूनच छत्रपती शिवाजीराजांची बदनामी करण्याचं काम ब्राह्मणांनी केलं. छत्रपती शिवाजीराजांनी ब्राह्मणांची दादागिरी नष्ट केली, संभाजीराजांना शिक्षण दिलं, धर्मचिकित्सेची जबाबदारी सोपवली, म्हणून संभाजीराजांची बदनामी करण्याचं काम देखील ब्राह्मणांनी केलं. छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेकानंतर महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र क्रांती केली, म्हणूनच छत्रपती शिवाजीराजांना ठार मारण्याचा कट या देशातील ब्राह्मणांनी केला. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो यांनी राहुजी सोमनाथ यांच्या मार्फत 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजीराजांना विष दिलं आणि ठार मारलं. 50व्या वर्षी नैसर्गिक पद्धतीने छत्रपती शिवाजीराजांचं निधन होणं कदापि शक्य नाही. छत्रपती शिवाजीराजांना ठार मारलं मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो आणि राहुजी सोमनाथ यांनी. पण आळ घेतला सोयराबाईवरती. सोयराबाई निष्कलंक होत्या. 24 ऑगस्ट 1680 ला संभाजीराजांनी एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये संभाजी महाराज म्हणतात, माझी आई सोयराबाई स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची आहे. म्हणजे सोयराबाई निष्कलंक होत्या. ब्राह्मण गुन्हेगार लोकांना समजू नयेत म्हणून ब्राह्मण सातत्यानं सोयराबाईची बदनामी करण्याचं काम करतात. म्हणजे खरे गुन्हेगार समजू नयेत यासाठी ब्राह्मण हे बनावट गुन्हेगार तयार करतात. छत्रपती शिवाजीराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून इतिहास निर्माण केला. इतिहास घडवला मावळ्यांनी, पण लिहिला मनुवादी कावळ्यांनी. म्हणून आमचा इतिहास विकृत करण्यात आला, इतिहासाचं विडंबन करण्यात आलं. यासाठी आता आपल्या बहुजन समाजामध्ये इतिहास लेखकांची फळी निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. इतिहासकार, लेखक, शाहीर, संशोधकांची फळी निर्माण होऊन छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनावरती हजारो पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि आज आले तरी छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती येणार नाहीत, हातात तलवार घेणार नाहीत. शिवाजी महाराज आज आले तर आमच्या हातामध्ये कॉम्प्युटरचा माऊस देतील. छत्रपती शिवाजी महाराज आज आले तर म्हणतील दूरदर्शन गड ताब्यात घ्या, न्यायपालिका गड ताब्यात घ्या, प्रशासन गड ताब्यात घ्या, चित्रपट गड ताब्यात घ्या, साहित्य गड ताब्यात घ्या, वर्तमानपत्र गड ताब्यात घ्या, कारण हेच खरे आधुनिक गड आहेत. शिवाजीराजे आज आले तर मंदिराऐवजी संगणक केंद्र बांधतील. राजे इंटरनेट, मोबाईल आणि विमान घेतील. शिवाजीराजे आज आले तर मावळ्यांना मोटारीने किंवा विमानाने गडावर घेऊन जातील व उर्वरित वेळेत मावळ्यांना MPSC UPSCचा अभ्यास करायला लावतील. परकीय भटब्राह्मणांचे ऐकून आपला शत्रू ठरवण्यापेक्षा आपला शत्रू आपण ठरवा हे राजे निक्षून सांगतील. छत्रपती शिवाजीराजे म्हणतील की मंदिर बांधून आपला प्रश्न सुटणार नाही, आपला प्रश्न शाळा बांधून सुटेल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शाळा बांधण्याचं आंदोलन हाती घेतील. मंदिर बांधून पुजाऱ्यांचा प्रश्न सुटतो तर शाळा बांधून बहुजनांचा प्रश्न सुटतो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात देखील छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास युवकांना पदोपदी अनुकरणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसनी होते. उभ्या आयुष्यात मद्याला स्पर्श केला नाही. सुपारीचं देखील व्यसन छत्रपती शिवाजीराजांना नव्हतं. शिवाजी महाराज प्रेमळ होते. शिवाजी महाराज मिताहारी होते. शिवाजीराजांचं राजकारण स्वच्छ होतं. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिभावंत होते. शिवाजीराजांचे एकूण 6 भाषेवरती प्रभुत्व होतं. कारण छत्रपती शहाजीराजांनी बालपणी छत्रपती शिवाजीराजांना अनेक भाषांचं शिक्षण दिलं होतं. जिजाऊ माँसाहेब स्वतः बुद्धिमान होत्या आणि अनेक भाषांमध्ये पारंगत होत्या. जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी बालपणी छत्रपती शिवाजीराजांना अनेक भाषांचं शिक्षण दिल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. आजच्या युगामध्ये जगाच्या स्पर्धेत यशस्वी व्हायचं असेल तर अनेक भाषावरती प्रभुत्व असावं, हे छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनचरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळते. शिवाजी महाराज प्रयत्नवादी होते. कोणत्याही मंदिरात जाऊन कोणत्याही देवाची पूजा करून यश मिळत नसतं. यश मिळवण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागेल, रणांगण गाजावं लागेल, चातुर्य पणाला लावावं लागेल, हे छत्रपती शिवाजीराजांना चांगलं माहिती होतं. ज्यांच्या मेंदूत, मनात आणि मनगटात सामर्थ्य असतं ती माणसं कधी दैववादी नसतात. दुबळी, परावलंबी आणि भित्री माणसं दैववादी असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेंदूत, मनात आणि मनगटात सामर्थ्य होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज प्रयत्नवादी होते, दैववादी नव्हते. म्हणून आम्हाला आजच्या युगामध्ये देखील छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाची पदोपदी गरज आहे. 350 वर्षापूर्वी मोबाईल, इंटरनेट,
विमान हे अत्याधुनिक साधन असताना छत्रपती शिवाजीराजांनी संपूर्ण देशभर आदर्श राज्य निर्माण केलं। वर्तमान युगामध्ये अत्याधुनिक साधनं आली तरी देखील आम्ही मागे का? छत्रपती शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन आज आम्हाला जग जिंकावयाचं आहे। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजांनी कोणत्याही विधी केल्या नाहीत, उपासना केली नाही, दैववाद बाळगला नाही, पूजा अर्चा केली नाही, पण आज छत्रपती शिवाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये सत्यनारायण नारायण नागबळी होतो आहे। आम्ही इतिहासापासून काय शिकणार? बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश, जी जात, जो धर्म स्वतःचा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही। छत्रपती शिवाजीराजांचा खरा इतिहास बहुजन समाज आणि मावळे विसरले, त्यामुळेच बहुजन समाज जगाच्या स्पर्धेत मागे आहे। शिवाजीराजांच्या खऱ्या इतिहासाची पारायण जर का केली तर भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातील मावळे चंद्रावरती, मंगळावरती, गुरुवरती गेल्याशिवाय राहणार नाहीत, जग जिंकल्याशिवाय राहणार नाहीत। छत्रपती शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक इतिहासकार, राज्यकर्ते, प्रशासनकर्ते निर्माण व्हावेत, हीच जिजाऊ चरणी प्रार्थना करून मी इथं थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। पुरोगामी विचारांचे भाषणं, पोवाडे, गाणी तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।